ही फसवणूक का झाली असं मी म्हणतो. ही फसवणूक होण्यामागे तुम्ही सांगितलं शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. ही केवळ निवडणुकीमार्फत जे मतं घेण्यासाठी घोषणा होती हे आता काही लपून राहिलेलं नाही. हे महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे हे महापापच होतं शेतकऱ्यांसाठी. अटी शर्तीच्या जंजाळात अडकवणारी आणि दिशाभूल करणारी योजना आहे हे आता सत्ताधाऱ्यांनी पण कबूल केला. आता भाषण करताना त्यांचे विचार व्यक्त करताना म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ही फसवी आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. हे कुठेही लपवण्याची गरज नाही. 19 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा नैसर्गिक संकट किती आले तो 19 पासून 5 वेळा नैसर्गिक संकट आली. 19 ची कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही आता त्यांना वगळताय. अनेक वेळा दुष्काळ आला, गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, वादळ आली. अशा अनेक संकटातून शेतकरी जात असताना तुम्ही 12 लाख 71,000 शेतकऱ्यांना 2 लाखाच्या पर्यंतची कर्जमाफी तुम्ही वगळली आणि फक्त 50,000 रुपयाची मर्यादा घालण्यात आली. त्यातही थकीत रक्कम आधी स्वतः भरल्याशिवाय याचा लाभ होणार नाही हा करंटेपणा सरकारने या ठिकाणी केला. दादा म्हणजे 19 मध्ये लाभ असणाऱ्यांना उर्वरित पैसे भरा हे मी तुमच्या अटीमध्येच आहे. मी काही खोटं बोलून मी काही सभागृहामध्ये चुकीचं काही मांडतो असं नव्हे. तुमची नियत नाही तर कशाला करताय बोंबा मारताय, कशाला दिशाभूल करून शेतकऱ्याचा बळी घेताय. हे अशी घालण्याची गरज होती. हे तुम्ही भरल्याशिवाय हे 50,000 रुपये मिळणार नाही. 19 नंतरच्या 7ही खरीप हंगामामध्ये जी परिस्थिती होती, पूर, दुष्काळग्रस्त परिस्थिती, अतिवृष्टी, खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं. सलग 7 वर्ष नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. अध्यक्ष महोदय, सुमारे 23.63 लाख नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता फक्त 50,000 रुपये मिळणार. म्हणजे जवळपास 24 लाख शेतकऱ्यांना तुम्ही 50,000 रुपयाचं प्रोत्साहन देणार. तेही उर्वरित रक्कम भरल्यानंतर, त्याच्यात नाहीतर देणार नाही. यापूर्वी एकदा कर्जफेड केली तरी लाभ मिळत होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडी जनाची नाही तरी मनाची आपण काळजी करा. मनाची, हृदयावर हात ठेवू विचार करा गांभीर्याने की जर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला द्यायचा होता तर ही एकदा कर्जमाफी केली तरी लाभ मिळत होता. आता मात्र 4 वेळा कर्जफेड केल्याशिवाय लाभ मिळणार नाही अशी कठोर अट यामध्ये घातण्यात आली. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्यांना शिक्षा आणि थकबाकीदारांना अर्धवट दिलासा. हे काय धोरण आहे? याला धोरण म्हणायचं आपण. साखर कारखान्यातील हंगामी कामगार, बाजार समिती कर्मचारी, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँक, जिल्हा बँक, दूध संघामधील हजारो कर्मचाऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आलं. हे तर केलंच, आता त्याचा दोष आहे काय? हंगामी कामगार त्यातून वगळले. अरे कमाल आहे. त्या ऊस कारखान्या, साखर कारखान्यात हंगामी कामगार कर्जमाफीतून वगळणं योग्य आहे? काय त्याला मिळतं? तो कशाला कामगार म्हणून जातो? अध्यक्ष महोदय, हा व्यक्ती, हा मजूर पोटाची खडगी भरत नाही, शेतात पिकत नाही, शेतीच्या भरोशावर जगता येत नाही म्हणून तो कामावर जातो. हे तरी साधं गणित आहे. हे साधी अक्कल जर नसेल आणि ह्याच्या अटीमध्ये घालताय तुम्ही बाजार समितीचा कर्मचारी, सहकारी सूतगिरण्या, बँकांचे आणि दुग्धव्यवसायाचे हजारो कर्मचारी आणि यात हे सगळ्यांना यातून वगळलं. महिनोमहिने पगार न मिळणाऱ्या कामगारांनाही तुमचा पगार खरं आहे काय? यातून किती लोकांना महिनोमहिने कामगार पगार मिळत नाही? थकीत आहे. वर्ष मिळत नाही. कधी कधी पोटाची खळगी भरायसाठी रात्रंदिवस भटकावं लागतं यांना. त्यात लोकप्रतिनिधी समजू शकतो, त्यातून वगळले. पण त्यातला SC असेल, आरक्षणाचा लाभ घेणारा लोकप्रतिनिधी, ST असेल, दलित असेल, आदिवासी असेल, त्यांनाही वगळलं. तो आरक्षणातून लोकप्रतिनिधी पंचायत समितीचा सदस्य झाला.
ग्रामपंचायत सरपंच झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला, त्याला वगळण्याची काय गरज होती? ही कर्जमाफी तुमची, याला कर्जमाफी म्हणायची? अरे सामान्य माणसाचं हित, गरीब माणूस त्या ठिकाणी तुमच्या या कर्जमाफीतून सुटत असेल तर आकडेवारीचा हा सरकारचा दावा निश्चितपणे खोटा आहे. 2019च्या कर्जमाफीच्या तुलनेमध्ये कमी अटी असूनही 32,37,000 एवढ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि खर्च झाला होता 20,497 कोटी रुपये. 2017च्या कर्जमाफीत 44.4 लाख शेतकऱ्यांना लाभ देऊन 18,500 कोटी रुपये खर्च झाला. अध्यक्ष महोदय, मग यापेक्षा अधिक जास्त अटी असताना यावेळी 56 लाख शेतकऱ्यांना लाभ आणि तब्बल 36,000 कोटी रुपयाचा दावा कशाच्या आधारावर आहे? किती दिशाभूल करताय तुम्ही, किती खोटं बोलताय तुम्ही, किती असत्य मांडताय तुम्ही. हा दावा, हा वास्तव हे खरं उतरेल का? ही कर्जमाफी नाही, हे कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्याची फसवणूक आहे, ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे असं आमचं स्पष्ट मत आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आज आपण ज्यांच्या या फसव्या घोषणा आता बंद करून आमची मागणी आहे या निमित्तानं की सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली पाहिजेत. ही मागणी आपण मान्य करावी. या अटी आणि शर्ती यातून काढाव्यात. ज्यांचे फार्मर आयडी नाही, किती टक्के शेतकरी आहेत आपण मंत्री महोदय सांगावं. अजूनही 2023 पासून ज्यांच्या फार्मर आयडी झाल्या नाही ते शेतकरी नाही, त्यांना वंचित ठेवलाय. आता ही चूक कोणाची? तुम्ही किती बळी घेणार आहात शेतकऱ्यांचा? तुम्हाला शेतकऱ्यांचा बळी घेण्याचं ठरवलं आहे का तुम्ही? मेला तरी बेहतर. जमिनी बळकावून रस्ते बांधण्याचं काम सुरू आहे. समृद्धी मार्ग, अमुक मार्ग, काल तर गडचिरोली जिल्हा पुन्हा बेरेचेराग करण्याचं काम सुरू झालेलं आहे. उद्योगाच्या नावाखाली 3 दिवस गडचिरोली चंद्रपूरचा शेतकरी रस्त्यावर उतरून लढत आहे, माझ्या जमीन मी देणार नाही म्हणून. सुपीक जमिनी स्टील प्लांटच्या नावाखाली, स्टील हबच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विरोध असताना जबरदस्तीनं भडकवत आहे. म्हणजे इकडूनही जमीन काढून घ्यायची, असलेल्या जमिनीवरचं कर्ज त्याला कर्जमाफीतून मुक्त, त्याला फायदा होऊ द्यायचा नाही. शेतकऱ्यांनी बैलबंडी घेऊन, बैलगाडी घेऊन 3 दिवस मुक्काम ठोकला. त्यांचे अश्रू तुम्हाला कळत नाही? तुम्ही ते रद्द करण्याच्या ऐवजी स्थगिती देतात. तिथे कवडी मोल भावानी जमिनी घेण्याचं काम सुरू आहे. तो जिल्हा उद्ध्वस्त होईल. उद्योगामध्ये काय देत आहे? जमिनी घेतल्यानंतर एक नोकरी देणार. तो कारखान्यामध्ये कच्चा माल सापडतोय तोपर्यंत ती नोकरी राहील. हे कारखाने कधी बंद पडतील याचा नेम नाही. जमीनही गेली, नोकरी गेली, कसा जगेल तो माणूस शेतकरी? कसा जगणार आहे? ओडिसामध्ये, रायपूरमध्ये हे सुरजागडची खाण सुरू होण्यापूर्वी जवळपास 69 कारखाने बंद झाले. 69 कारखान्यातून 23,000 कुटुंब उद्ध्वस्त झाले. 23,000 जमिनी गेल्या, कारखाने बंद पडल्यामुळे नोकरी गेली. आज त्यांना तुम्ही भिकारी करून सोडलात. भिकारी तिथे ती अवस्था उद्या येणार नाही का इथे? कारण मर्यादा असतात. जे काही डिपॉझिट आहे आयरन ओव्हरचं, त्याच्या भरोशावर उद्या 5-25 कारखाने उभे होतील. तर डिपॉझिट संपला 25 वर्षांनी. उद्या ते कारखाने बंद पडतील, नोकऱ्या जातील, शेती गेली. मारायला निघालात तुम्ही उद्योगाच्या नावाने. गरीबाला संपवायला निघालात, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघालात. म्हणून आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय, त्यावर गांभीर्यानं विचार करा. सरकारने गांभीर्यानं विचार केला पाहिजे. नाही म्हणताना जबरदस्तीनं नोटिसा काढून विरोध केल्यानंतर सुद्धा या पद्धतीनं जर हे होत असेल तर मला वाटतं नक्कीच उद्याचा दिवस शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार हिरवण्याचा दिवस येईल अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे, आपण कांद्याचा विषय घेऊन उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय
महाराष्ट्राच्या कांद्याच्या उत्पन्नासाठी दिल्ली दरबारी गेले. काय झालं त्यांचं? फार गाजावाजा झाला. आता प्रश्न सुटला कांद्याचा. कांदा विषय संपला. कांद्याला न्याय मिळणार शेतकऱ्यांना. 2 लाख ची परवानगी, फक्त त्यातून खरेदी किती झाली? 67,000 टन. 2 लाखातून 67,000 टन कांदा आतापर्यंत खरेदी केला गेला. मर्यादा 2 लाखाची आहे. महाराष्ट्रात कांदा 10 लाख टन उत्पन्न होतो. आणि मग बाकीच्या शेतकऱ्यांनी कांदा टाकायचं कुठे? त्याचं काही नियोजन सरकार म्हणून करणार आहेत की नाही? आज जे भाव पडलेत, आखाती देशामध्ये सर्वात मोठी मागणी होती, ती काय युद्धामुळे घटली असेल, पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे जबाबदारीनं उभं राहण्याची जबाबदारी सरकारचे अध्यक्ष महोदय, पण ती होताना दिसत नाही. आणि आज या कांदा उत्पादक महाराष्ट्रातला शेतकरी रडत आहे. तो केवळ मतदार नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा सुद्धा आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा शेतकरी तुमचा जीडीपी वाढतो कशाच्या भरोशावर? ज्या 2-3 गोष्टी आहेत, ठीक आहे, इंडस्ट्री असेल, पण एग्रीकल्चर ग्रोथ असल्याशिवाय जीडीपी राहू शकत नाही, वाढू शकत नाही. पण त्यामध्ये सुद्धा आज शेतकऱ्याला नागवण्याचं काम सुरू झालं. नाफेड आणि एनसीसीएफ कडून थेट बाजार समित्यामध्ये कांदा खरेदी होत नसल्याने खुल्या बाजारामध्ये कमी दरानं कांदा शेतकरी विकतोय. त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबवण्याचं काम आपण कराल, अशी मला आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहाला विनंती आहे, मंत्री महोदयांना विनंती आहे. अध्यक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बसला आहात, तिथे सुद्धा आमची विनंती आहे की आपण शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आता कर्जमुक्ती सरसकट बिना अटीनं बिना शर्तीनं होऊ देत. जेवढा काही भार पडेल तेवढा. नाहीतरी कर्जबाजारी झालेला आहे महाराष्ट्र, उद्ध्वस्त झाला आहे महाराष्ट्र. आज कर्ज 10,000 कोटीच्या 10 लाख कोटीच्या घरात गेलाय. कोणासाठी? रस्ते बांधण्यासाठी. ज्या रस्त्यानं जाणारा शेतकरी जिवंत नसेल तर तो रस्ता कोणत्या कामाचा आहे? त्या रस्त्याचा उपयोग काय आहे? रस्त्यावर खर्च, इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केलाच पाहिजे. पण शेतकऱ्याला नाकारून, त्याचा हक्क नाकारून, त्याचा अधिकार नाकारून, त्याला मारण्यासाठी, त्याला जिवंत गाळण्यासाठी जर तिजोरी साफ होत असेल तर तिजोरी साफ होते तेवढ्याच तुम्ही ताकदीनं तुम्ही सुद्धा उद्या साफ होऊन जाल. त्याचे अश्रू तुम्हाला फार महागात पडतील. हे सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून माझी विनंती आहे, सरकारला विनंती आहे की आपण सरसकट कर्ज माफीसाठी आपण या ठिकाणी पावलं उचलावी अशी मी विनंती करतो. खूप गोष्टी आहेत, पण तुम्हाला एक सांगतो की आपण सगळ्यांनी मिळून, सत्ताधारी आमदारांना सुद्धा माझी विनंती आहे, हे कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना होत नाहीये. फार तर फार 12 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार. सगळे माहिती घेतो. आम्ही इतके वर्ष झाले सभागृहात काम करतोय, आम्ही मंत्री म्हणून काम केलं, आमच्याकडे काही सोड. सगळा अभ्यास केल्यानंतर 12-12.5 लाख लोकांनाच फक्त या शेतकऱ्याचा लाभ होणार आहे. तुम्ही 56 लाख शेतकरी सांगून आकडा फुगवून, पैशाचा आकडा फुगवून शेतकऱ्यांची फसवणूक आणि दिशाभूल करू नका, अशी आमची आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे. अध्यक्ष महोदय,